पंचीकरण पंचीकरण ग्रंथामध्ये पान नंबर 127 पेजवर प्रक्रिया 6वी बरोबर. त्याच्यावरच्या 2 वळी पहा. अशा रीतीने कर्त्या भोक्त्यांच्या प्रक्रियेचे निरूपण केल्यानंतर पुढे दुसऱ्या प्रकाराने आकाशादी पंचमहाभूतापैकी प्रत्येकाची 5-5 तत्वे गुरु सांगतात. ठीक. विषय हा चालू आहे की सूक्ष्म शरीर. ज्याप्रमाणे 25 तत्वाचं स्थूल शरीर आहे त्याचप्रमाणे 25 तत्वाचं सूक्ष्म शरीर आहे. मग ते स्थूल शरीरातले जसे 25 तत्व सांगितले होते त्याचप्रमाणे सूक्ष्म शरीराच्या अंतर्गत जे 25 तत्व आहेत ते कोणकोणते आहेत, त्यांची उत्पत्ती कशी झाली आहे, त्यांचं कार्य काय आहे, त्यांची देवता कोणती आहे, हा सारा विचार सांगितला. आणि हे सांगण्याच्या पाठीमागं हेतू एवढाच की सूक्ष्म शरीराच्या आत असणारे 25 तत्व त्यांनाही आपण जाणतो. अर्थात ते दृश्य आहेत, आपण त्यांचे द्रष्टा आहोत. आणि दृश्याहून द्रष्टा हा वेगळा असतो. याचा अर्थ ते 25 तत्व म्हणजे आपण नाही, म्हणजे ते मी नाही, माझे नाही. अर्थात सूक्ष्म शरीर देखील मी नाही, माझं नाही, ते सुद्धा पंचमहाभूताचं आहे असा निश्चय करायचा. आणि असा निश्चय केला म्हणजेच पंचमहाभूतापासून उधार घेतलेला, उसना घेतलेला आपण हा देह, स्थूल देह आणि सूक्ष्म देह, त्याचा त्यांना वापस दिल्यासारखं ठरतं. ठीक आहे. आणि त्यांची वाटी त्यांना वापस दिली तर मग काहीच नाही, मग मोक्ष रूपाची प्राप्ती होणार आहे. आणि जर का आपण त्यांची वस्तू त्यांना वापस दिली नाही तर ते पंचमहाभूत यमराजाकडं काय ठोकतात, निर्यात ठोकतात, केस टाकतात. आणि मग यमराज आपल्याला दंड म्हणून 84 लक्ष योनीमध्ये पुन्हा पुन्हा पाठवत राहतो. आपल्याला तर 84 लाख योनीमध्ये पुन्हा पुन्हा जायचं नाही आहे, अर्थात संसार चक्रातून बाहेर पडायचं आहे. त्याकरिता ज्यांच्याकडून आपण हा देह घेतलेला आहे त्यांचा त्यांना वापस दिला पाहिजे. आणि तो वापस तर सहजासहजी दिला जात नाही, कारण आपलं तादात्म्य झालं आहे देहाविषयी. देहाला आपण आपलं स्वरूप समजतो, परंतु देह आपलं स्वरूप नाही आहे हे वरच्या दृष्टिकोनातून जरी कळालं पण त्याचा पक्का निश्चय होण्याकरिता पुन्हा पुन्हा त्याचं विश्लेषण करून सांगितलं जात आहे की स्थूल देह तू नाही, तुझा नाही, सूक्ष्म देह देखील तू नाही, तुझा नाही. तसंच कारण देहाच्या बाबतीत देखील पुढं सांगतीलच. तर आता पहा प्रक्रिया 6वी. गुरु आकाशाची अंतकरण, व्यान, श्रोत्र, वाचा आणि शब्द अशी 5 तत्वे आहेत. बरोबर. आकाशाची 5 तत्व सांगितलेली आहे. पुढं आणखीन आकाशाची 5 तत्व झाली ना. कोण कोण? अंतकरण, व्यान, श्रोत्र, वाचा आणि शब्द. आता शिष्य म्हणतो पहा, अंतकरणादी तत्वे आकाशाची आहेत असे आपण म्हटले. ती आकाशाची असण्याचे कारण काय? का बरं ती आकाशाचीच आहे? 5 तत्वात तुम्ही सांगितलेली काही अशी तुम्हाला युक्ती देता येईल का की हे 5 तत्व आकाशाचेच आहे म्हणून? असा काय करतो आहे प्रश्न. उत्तर. गुरु स्फुरणरूप अंतकरण आकाशापासून उत्पन्न होते. ठीक आहे ना जी. आणि त्यातच लय पावते. कोण? अंतकरण. त्याचं स्वरूप काय आहे? स्फुरण. तर स्फुरण रूप अंतकरण आहे की नाही, अर्थात हृदय काय स्फुरण रूप अंतकरण आकाशापासून उत्पन्न होते आणि त्यातच लय पावते म्हणून ते आकाशाचे आहे. बर. पहिलं सांगितलं आता अंतःकरण. इथे एक शब्द टाकायचा. श्री गुरु काय म्हणतात पहा, स्फुरणरूप अंतःकरण हृदय आकाशापासून उत्पन्न होते. स्फुरणरूप अंतःकरण हृदय आकाशापासून उत्पन्न होते.
ठीक. आकाशापासून उत्पन्न होतं कोण? अंतःकरण. कोणत्या आकाशापासून? हृदयरूप आकाशापासून. ठीक आहे ना. कोण उत्पन्न होतं? अंतःकरण. त्या अंतःकरणाचं स्वरूप काय? स्फुरण हेच त्याचं स्वरूप आहे. अंतःकरण म्हणजे असं दिसणारी काही अशी वस्तू नाही. स्फुरण हेच काय आहे? स्वरूप. सर्वात पहिलं स्फुरण होतं की नाही कोणतंही कार्य करायच्या अगोदर, मग ते जे स्फुरण म्हणतात ना तेच अंतःकरणाचं स्वरूप आहे. मग ते कुठून उत्पन्न होतं? हृदयातून. म्हणजे हृदयरूप आकाशापासून उत्पन्न होतं कोण? स्फुरण रूप अंतःकरण. आणि म्हणून अंतःकरण आम्ही आकाशाचं म्हणतो. का? आकाशापासून उत्पन्न होताना दिसत आहे. कोणत्या आकाशापासून उत्पन्न होत आहे? हृदयरूप आहे ना. हृदय आकाशापासून उत्पन्न होत आहे कोण? अंतःकरण. अंतःकरण म्हणजे कोणतं अंतःकरण? स्फुरण रूप अंतःकरण. अर्थात स्फुरण हेच आहे स्वरूप ज्याचं. असं जे अंतःकरण ते कुणापासून उत्पन्न झालं? हृदय आकाशापासून. आणि म्हणून आम्ही आकाशाचं तत्व आहे असं म्हटलो. कोणतं? अंतःकरण. पंक्ती पहा. स्फुरणरूप अंतःकरण हृदय आकाशापासून उत्पन्न होते आणि त्यातच लय पावते. आणि समजा स्फुरण संपलं की ते कुठं लय पावतं? पुन्हा हृदय आकाशामध्येच. आणि म्हणून अंतःकरण हे आकाशापासून झालेलं किंवा आकाशाचं तत्व आहे असं आम्ही म्हणतो. म्हणून त्या आकाशाची आहे. लागला अर्थ. पुढे अंतःकरण झाल्यानंतर दुसरा नंबर कोण होता? व्यान. ठीक आहे. तर व्यान सुद्धा आकाशाचं तत्व का आहे याचं कारण सांगत आहे आता. व्यान पंक्ती पहा. व्यान नावाचा प्राण. व्यान सर्व अंगात आकाशाप्रमाणे सर्वव्यापी असतो. मागं सांगितलं होतं की नाही व्यान कसं आहे? संपूर्ण शरीरात व्याप्त आहे. जसं आकाश सर्वत्र व्याप्त आहे की नाही तसं व्यानही सर्वत्र व्याप्त आहे शरीरामध्ये. आणि म्हणून तो आकाशाचं तत्व आहे कोण? व्यान. व्यान सर्व अंगात आकाशाप्रमाणे सर्वव्यापी असतो म्हणून आकाशाचा आहे. बरोबर. पुढे श्रोत्रेंद्रिय आकाशाचा गुण जो शब्द तो ऐकते म्हणून आकाशाची आहे. आता श्रोत्रेंद्रिय आकाशाचं का बरं? त्याचा हेतू काय दिला? हेतू की आकाशाचा गुण आहे कोणता? शब्द. आणि त्या शब्दाला ऐकतं कोण? श्रोत्रेंद्रिय. म्हणून श्रोत्रेंद्रिय तत्व कुणाचं? आकाशाचं. श्रोत्रेंद्रिय आकाशाचा गुण जो शब्द तो ऐकते म्हणून आकाशाचे आहे. ठीक. वागेंद्रिय आकाशाचा गुण जो शब्द त्याचा उच्चार करते. आता वाणी का बरं आकाशाचा आहे? त्याचं कारण की आकाशाचा गुण जो शब्द त्याला उच्चारण करणारी आहे कोण? वाणी. म्हणून वाणी आकाशाचं तत्व आहे असं आम्ही म्हटलं. वागेंद्रिय आकाशाचा गुण जो शब्द त्याचा उच्चार करते म्हणून आकाशाची आहे. बर. पुढे शब्द आकाशाचा गुण आहे हे तर प्रसिद्धच आहे. याच्यात काही वेगळं सांगायची गरज नाहीये. पुढे आता वायूची 5 तत्वाबद्दल पहा. मन, समान, त्वचा, पाणी आणि स्पर्श ही 5 तत्वे आहेत. कुणाची? वायूची आहे. शिष्य ही 5 तत्वे वायूचीच असण्याचे कारण काय बरे असावे? म्हणजे जसं तुम्ही हिवर युक्ती दिली की आकाशाचे 5 तत्व का आहेत अंतःकरण व्यान वगैरे हे जसं समजावून सांगितलं त्याप्रमाणे मन, समान, त्वचा, पाणी आणि स्पर्श हे 5 तत्व वायूचीच आहेत. याच्याविषयी काही युक्ती आहे का असा प्रश्न विचारतो कोण? शिष्य. ही 5 तत्वे वायूचीच असण्याचे कारण काय बरे असावे? उत्तर श्री गुरु. मन वायूप्रमाणे चंचल आहे. हेतू दिला. मन वायूचं आहे का? जसं वायू चंचल आहे तसं मनही चंचल आहे म्हणून मन हे वायूचं तत्व आहे. मन वायूप्रमाणे चंचल आहे म्हणून वायूचे समजावे. बरं. समान नावाचा प्राण. समान स्वतः वायुरूप आहे कारण तो प्राण आहे वायुरूपच आहे त्यात काही प्रश्नच नाही. त्वगिंद्रिय वायूचा गुण जो स्पर्श त्यात जाणते. त्वचा म्हटलंय की नाही त्वचा बी वायूचीच आहे का? तर वायूचा गुण जो स्पर्श त्याला जाणते कोण? त्वचा. आणि म्हणून त्वगिंद्रिय हे वायूचं आहे. त्वगिंद्रिय वायूचा गुण जो स्पर्श त्यात जाणते म्हणून ते वायूचे आहे. हस्तेंद्रियापासून वायूचा गुण जो स्पर्श तो होतो म्हणून हे वायूचे आहे की नाही. हस्तेंद्रियापासून वायूचा गुण कोण आहे? स्पर्श. तो होतो की नाही? हात असं लावून बघितलं अरे टेबल आहे पुस्तक आहे विशेष रूपाने कळतं.
आणि असं हात न लावताना बाकीचं असं पाय वगैरे किंवा असं लावलं लवकर कळणार नाही, पण हाताने लवकर गुण कळतो. कोणता? स्पर्श, जो की वायूचा गुण आहे. गुण जो स्पर्श तो होतो म्हणून हे वायूचे आहे. पुढे स्पर्श तर वायूचा गुण आहेच आहे, याच काही सांगायची गरज नाही. 5 भूताचे 5 गुण आहे. बर, तू या सर्वांचा साक्षी आहेस. तू मात्र या कोण कशातच नाही, या सर्वांचा तू काय आहे? साक्षी आहे. अर्थात हे सर्व दृश्य आहेत आणि तू त्यांचा द्रष्टा आहे. आणि दृश्याहून द्रष्टा हा वेगळा असतो, आहे की नाही? म्हणून हे तत्व म्हणजे तू नाही हे सांगितलं. पुढे चला. तेजाची बुद्धी, उदान, चक्षु, पाद आणि रूप ही 5 तत्वे आहेत. कुणाची? तेजाची. शिष्य, ही 5 तत्वे तेजाची असण्याचे कारण काय ते कृपा करून सांगावे. उत्तर, बुद्धी स्वप्रकाश तेजोमय आहे म्हणून तेजाची आहे. जसं तेज प्रकाश अग्नी प्रकाश स्वरूप आहे, तसं बुद्धी सुद्धा कशी आहे? प्रकाश रूप आहे, है की नाही? सर्व पदार्थाचा व्यवहार, जगाचा सारा व्यवहार कशावर चालू आहे? बुद्धीवर चालू आहे. सर्व काही असेल आणि बुद्धी नसेल, 0 किंमत. कळलं की नाही? वरचं वर शरीर, स्थूल शरीर किती सुंदर असेल, आहे की नाही? गोरं गोमट उंच पुरा असेल, पैसाही भरपूर असेल, आहे की नाही? पण बुद्धी नसेल तर काही झालं तुम्हाला मिळणार नाही. हा, आणि बुद्धी जर असेल तर काही जरी नसलं तरी सर्व काही प्राप्त करता येऊ शकतं किंवा सर्व काही होऊ शकतं. बरोबर आहे की नाही? चला, बुद्धी, आणि ती बुद्धी प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे. कळलं की नाही? मुळे मुळे मतीर भिन्न असं म्हटलं की नाही? प्रत्येकाची बुद्धी, एकाची बुद्धी दुसऱ्यासारखी नसतेच, त्यात थोडा तरी फरक असतोच. कळलं की नाही? बुद्धी स्वप्रकाश तेजोमय आहे म्हणून तेजाची आहे. उदान वायू कंठात. आता उदान वायू का बरं तेजाचा आहे? त्याचं कारण, उदान वायू कंठात अन्न जलाची विभाग करून त्यास जठराग्नीकडे पोचवितो म्हणून तेजाचा आहे. कोण? उदान वायू. का बरं तेजाचा आहे? तर तो अन्न जलाला पाठवतो कुणीकडे? जठराग्नीकडे, त्याच्याकडे पाठवतो ना, म्हणून तेजाला मदत करतो. याच्यावरून हे ठरतं की नक्कीच तो कुणाचा आहे? तेजाचा आहे. कळलं? उदान वायू कंठात अन्न जलाची विभाग करून त्यास जठराग्नीकडे तो जर तेजाचा नसता, कोण? उदान वायू, तर त्याने अन्न जल जठराग्नीकडे न पाठवता कुणीकडे पाठवून दिले असते? बुद्धीकडे, कानाकडे, कळलं की नाही? डोळ्याकडे. पण असं करतो का तो? नाही, कुणीकडेच नेत नाही, बरोबर तिकडे नेतो. तो ज्या पार्टीचा आहे तिकडं. कोणाच्या पार्टीचा आहे तो? अग्नीच्या. कोण? उदान वायू. उदान वायू कंठात अन्न जलाचे विभाग करून त्यास जठराग्नीकडे पोहोचवितो. बरोबर, म्हणून तेजाच आहे. बरं, पुढे. पादेंद्रियात विशेष उष्णता असते. पायामध्ये हमेशा काय असते? उष्णता असते. याच्यावरून ठरतं काय? ते तेजाचं तत्व आहे. कोण? पाय. पादेंद्रियात विशेष उष्णता असते व तेजाचे गुंजे रूप त्यास बघण्यासाठी ते बुद्धीस किंवा चक्षुस घेऊन जाते. कोण? पाय, आहे की नाही? म्हणून ते तेजाचे आहे. समजा एखादं रूप पाहिलं, आहे की नाही, तर तिथपर्यंत पाय घेऊन जातात. कुणाला? बुद्धीला म्हणा, चक्षुला म्हणा, घेऊन जातात, आहे की मदत करतात. म्हणजे तेजाचं गुण जो रूप तेथपर्यंत नेण्याचं काम पाय करतात. याचा अर्थ ठरतं की काय? पाय सुद्धा तेजाचेच आहेत. कळलं? रूप जर तेजाचा गुण आहेच आहे, रूप त्यात काही प्रश्नच नाही, रूप तेजाचा गुण आहे. या रीतीने ही 5 तत्वे तेजाची आहेत. तू या सर्वांचा साक्षी आहेस. ठीक आहे. पुढे. आपाची, आप म्हणजे जल, तर जलाची 5 तत्व चित्त, प्राण, जिव्हा, शिष्ण आणि रस ही 5 तत्वे आहेत. बरोबर? जलाची. शिष्य, ही 5 तत्वे जलाची आहेत हे कशावरून समजावायचे? प्रश्न आहे. उत्तर गुरु देतात. चित्त जलाप्रमाणे द्रवीभूत होते म्हणून जलाचे आहे. चित्त जसं द्रवीभूत होतं की नाही, चक्षुद्वारे निघून घटापर्यंत जातं, आहे की नाही, लंबायमान होतं, किंवा चिंतन करतो आपण, कुठल्याही विषयात चिंतन होतं, द्रवीभूत होतं, पसरत जातं चित्त. तसं जल सुद्धा कसं आहे? द्रवीभूत आहे. खाली टाकलं लगेच वाहायला सुरुवात करतं. बरोबर आहे की नाही? दोन्हीचे गुण समान आले. याच्यावरून ठरतं काय? चित्त हे कुणाचं आहे? जलाचं आहे. चित्त जलाप्रमाणे द्रवीभूत होते म्हणून जलाचे. प्राणवायू,
जलाशिवाय राहू शकत नाही म्हणून जलाचा आहे. प्राण नावाचा जो प्राण आहे ना, वायू, तो जलाशिवाय राहू शकत नाही. जर आपल्याला काही दिवस पाणी भेटलं नाही, समजा 2-4 दिवस, प्राण व्याकुळ होतो. तो शरीर सोडून निघून जाण्याचा प्रयत्न करतो. तरफड वरफड करून शेवटी प्राण, मनुष्य किंवा कोणी प्राणी पाणी पिण्यासाठी काय करतो? अत्यंत प्रयत्न करतो आहे. प्राणाशिवाय राहू शकत नाही, ही जलाशिवाय राहू शकत नाही. कोण? प्राण. प्राणवायू जलाशिवाय राहू शकत नाही म्हणून जलाचा आहे. तसेच जलमय प्राण आहे, तसेच जलमय प्राण आहे. प्राण कसे आहेत? जलमय, असं श्रुतीतही सांगितले आहेत. श्रुतीने सुद्धा सांगितलं आहे प्राण कसे आहे? जलमय आहे, जलाचं जलस्वरूप आहेत. पुढे जिवेंद्रिय म्हणजे आता रसनेंद्रिय, जीवेंद्रिय ज्याला म्हणतात, ते का बरं जलाचं आहे? त्याचं काय कारण सांगतात. जिवेंद्रिय जलाचा गुण जो रस त्याचे ग्रहण करते. जलाचा गुण कोणता आहे? रस. आणि त्याचं ग्रहण करतं कोण? जिव्हा, रसनेंद्रिय. आणि म्हणून रस, म्हणून जिवेंद्रिय हे कुणाचं गुण आहे? कुणाचं तत्व आहे? जलाचं. ठीक आहे, चला. जिव्हा जलाचा गुण जो रस त्याचे ग्रहण करते व सर्व काल ओले असते. दुसरा हेतू, जिव्हा कशी असते? हमेशा ओली असते. याच्यावरून ठरतं जिव्हा ही कशाची आहे? जलाची आहे. सर्व काल ओले असते म्हणून ते जलाचे आहे. पुढे शिष्णेंद्रिय मूत्ररूप जलाचा त्याग करते म्हणून जलाचे आहे की नाही? रस हा जलाचा गुण आहे हे तर प्रसिद्धच आहे. झालं. पाचही तत्व चित्त, प्राण, जिव्हा, शिष्ण आणि रस कसे जलाचे आहेत हे समजावून सांगितलं. आणि शेवटचं मुख्य वाक्य, तू या सर्वात जाणणारा साक्षी आहे. अर्थात हे तत्व म्हणजे तू नाही, हे तुझे नाही. पुढे पृथ्वीची, आता पृथ्वीची 5 तत्व: अहंकार, अपान, अपान नावाचा प्राण, घ्राण म्हणजे घ्राणेंद्रिय, गुदेंद्रिय आणि गंध. ही 5 तत्वे आहेत. कुणाची? पृथ्वीची. शिष्य, ही 5 तत्वे पृथ्वीचीच आहेत हे निश्चयाने कसे समजावे ते सांगण्याची कृपा करावी. उत्तर श्री गुरु. अहंकार पृथ्वीप्रमाणे फार मोठा आणि जड आहे. पृथ्वी जशी अत्यंत मोठी आहे आणि जड आहे, तसं अहंकार हा सुद्धा कसा आहे? फार मोठा अहंकार असतो लोकांना. आणि तो कसा असतो? जड आहे. जड का बनायचं त्याला? की तो काही सुधरूच देत नाही, दुसरं काही करूच देत नाही. कळलं की नाही? इतका मोठा अहंकार असतो ना, आहे की नाही? तर जरी मनात आलं त्याला आईच्या पाया पडूया, पण तो अहंकार म्हणतो कशात तो पाया पडतो? करूच देत नाही अहंकार. कळलं की नाही? कोणतीही गोष्ट म्हणून खतरनाक आहे. कोण? अहंकार. म्हणून कोणाचं कार्य आहे? पृथ्वीचं. अहंकार पृथ्वीप्रमाणे फार मोठा आणि जड आहे म्हणून पृथ्वीचा आहे. अपान वायू पृथ्वीचा भाग जो मळ त्यास गुदद्वारातून बाहेर काढतो म्हणून पृथ्वीचा आहे. कोण? अपान वायू. अपान वायू पृथ्वीचा आहे का? पृथ्वीचाच भाग जो मळ, विष्ठा त्याला बाहेर काढतो आणि म्हणून याच्यावरून ठरतं काय? पृथ्वीचा आहे अपान वायू. घ्राणेंद्रिय पृथ्वीचा गुण जो गंध त्यास जाणते म्हणून पृथ्वीचे आहे. घ्राणेंद्रिय पृथ्वीचं का? तर पृथ्वीचा गुण जो गंध त्याला जाणतं. कोण? घ्राणेंद्रिय. म्हणून घ्राणेंद्रिय कुणाचं? पृथ्वीचं. घ्राणेंद्रिय पृथ्वीचा गुण जो गंध त्या जाणते म्हणून पृथ्वीचे आहे. पुढे गुदेंद्रिय पृथ्वीचा भाग जो मळ त्याचा त्याग करते म्हणून पृथ्वीचे आहे. ठीक. गंध हा पृथ्वीचा गुण आहे हे तर प्रसिद्धच आहे, याच्यात काही सांगण्याची गरज नाही आहे. झालं. चला पुढे. या रीतीने 5 भूतांच्या 25 तत्वांचा साक्षी. ठीक आहे. साक्षी म्हणजे जाणणारा, द्रष्टा. ठीक आहे. या रीतीने 5 भूतांच्या 25 तत्वांचा साक्षी म्हणजे जाणणारा तू आत्मा आहेस. यासाठी ती तत्वेच तू नाहीस. ही 25 तत्व म्हणजे तू नाही आणि ही 25 तत्व तुझी नाही व ती तुझी नाही. तू त्याहून वेगळा आहेस. ठीक आहे ना? व त्यांचा काय आहे? तू साक्षी आहेस, द्रष्टा आहेस. हे तत्व म्हणजे तू नाहीस. लागलं. शेवटचं वाक्य काय? तू त्याहून वेगळा आहेस. पुढे एक वाक्य, व त्यांचा साक्षी आहेस. व त्यांचा साक्षी आहेस. ठीक. त्यांचा साक्षी आहे म्हणूनच त्यांच्यापासून काय आहे? तो वेगळा आहे. हे निश्चित झालं. पुढे जाऊया.
ही झाली प्रक्रिया 6वी. आता प्रक्रिया 7वी. शिष्य, गुरु महाराज, पहिल्या प्रक्रियात आकाशाची तत्वे 5 अंतःकरणे आहेत. शंका घेतो आता शिष्य. आतापर्यंत 6 प्रक्रिया झाल्या. 6 प्रक्रियेमध्ये सर्वात पहिली जी प्रक्रिया होती आहे की नाही, कुठं होती? पान नंबर 112. ठीक आहे ना. त्यामध्ये पहिल्या प्रक्रियेत आकाशाचे 5 तत्व सांगितले होते. कोणकोणते? अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सांगितले होते. बरोबर आहे की नाही? अंतःकरण पंचक, त्यात 5 तत्वे आहेत. आकाशाचे अंतःकरण पंचक आहे, त्यात 5 तत्वे आहेत. कोण कोण? अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आणि या 6व्या प्रक्रियेत आकाशाची 5 तत्वे सांगितली. कोणती? अंतःकरण, व्यान, श्रोत्र, वाचा, शब्द. आता एक वाक्यात राहिली का मग? नाही ना. तिथं आकाशाची 5 तत्व वेगळे सांगितले, इथं आकाशाची 5 तत्व वेगळे सांगितले. फक्त अंतःकरण दोन्ही समान आहे. तिकडं मन, बुद्धी, चित्त, अहंकार आलं आणि इकडं व्यान, श्रोत्र, वाचा आणि शब्द आलं. भेद झाला की नाही? पूर्वोत्तर काय दिसू राहिला? विरोध आहे की नाही? पहिल्यांदा एक सांगितलं, आता एक सांगू राहिले, अशी शंका घेऊ राहिला. कोण? प्रत्येक भूतास तसंच आहे. पहिल्या प्रक्रियेत वायूचे 5 तत्व सांगितले होते. कोणते? व्यान, समान, उदान, प्राण आणि अपान. आणि आता ह्या 6व्या प्रक्रियेत वायूची 5 तत्व सांगितली. कोण कोण? मन, समान, त्वचा, पाणी आणि स्पर्श. भिन्न भिन्न झाले की नाही? एक झाले का? नाही. ठीक आहे ना. ही शंका घेतोय बघा आता शिष्य. गुरु महाराज, पहिल्या प्रक्रियात आकाशाची तत्वे 5 अंतःकरणे आहेत, आहे की नाही? वायूचे तत्वे 5 प्राण आहेत, तेजाची 5 ज्ञानेंद्रिय आहेत, आपाची 5 कर्मेंद्रिय आहेत आणि पृथ्वीची तत्वे 5 विषय आहेत, असे आपण निरूपण करून सांगितले. आहे की नाही? कुठं? पहिल्या प्रक्रियेमध्ये. बरोबर आहे की नाही? पान नंबर 110 111 वर जे कोष्टक आहे त्यामध्ये वरून खाली वाचत गेलो आपण, म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे. तर आकाशाची 5 तत्व सांगताना काय सांगितले ते? अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही सांगितलं. कुठं? पहिल्या प्रक्रियेत. आणि आता या 6व्या प्रक्रियेत काय सांगितलं? आकाशाची 5 तत्व आडवं, उत्तरेकडून दक्षिणेकडे. अंतःकरण, व्यान, श्रोत्र, वाचा, शब्द असं सांगत आहे. नेमकं आम्ही काय समजायचं? आकाशाची हे 5 तत्व समजायची का हे 5 तत्व समजायचे? असा काय शिष्याचा प्रश्न आहे. अगदी पहा, तत्वे 5 विषय आहेत असे आपण निरूपण करून सांगितले. परंतु आता सापडलं का? आता म्हणजे या 6व्या प्रक्रियेत. परंतु आता सांगितलेल्या 6व्या प्रक्रियेत पहिल्या प्रक्रियेहून काही वेगळ्याच तऱ्हेचे निरूपण केले. आहे की नाही? म्हणजे कसं केलं सांगतायत. आकाशाची 5 तत्व सांगत असताना 6व्या प्रक्रियेत काय सांगितलं? अंतःकरण, व्यान, श्रोत्र, वाचा आणि शब्द ही तत्वे आहेत असं सांगितलं 6व्या प्रक्रियेत. पुन्हा वायूची 5 तत्व काय सांगितली? मन, समान, त्वचा, पाणी आणि स्पर्श ही तत्वे सांगितली. तेजाची बुद्धी, उदान, चक्षु, पाद आणि रूप ही तत्वे आहेत असं सांगितलं. आपाची चित्त, प्राण, जीवा, कृष्ण आणि रस ही तत्वे आहेत असं म्हणून सांगितलं. पृथ्वीची अहंकार, अपान, घ्राण, भूत आणि गंध ही तत्वे आहेत. है की नाही? मग आता खाली पहा. तर 2 प्रक्रियांच्या निरूपणात असा फरक पडण्याचे कारण काय बरे? ही पहा प्रश्न आहे मुख्य. पहिल्या प्रक्रियेत आणि 6व्या प्रक्रियेत जे तुम्ही तत्वांचं निरूपण करत आहात त्यात खूप मोठा काय दिसतो आम्हाला? फरक दिसतोय. असा फरक का असावा? ठीक आहे. 2 प्रक्रियांच्या निरूपणात असा फरक पडण्याचे कारण काय बरे? लागला अर्थ? आता उत्तर देत आहेत श्रीगुरु. तर उत्तर देताना थोडी एक गोष्ट समजून घ्यायची आहे. कोणती? की मागे सुद्धा एकदा स्थूल देहाचे 25 तत्व सांगितले होते. बरोबर आहे की नाही? त्याचं कोष्टक दिलंय बघा पान नंबर 90 वर. सापडलं का? स्थूल देहाची पंचीकृत 25 तत्वे समजून घेण्याची गोष्ट सापडलं बघा. आता काय लिहिले त्याच्यात कोष्टकामध्ये? पंचभूते. तर आडव्या लाईनला लिहिलं आहे पृथ्वीची, जलाची, तेजाची, वायूची, आकाशाची.
बरोबर. आणि पृथ्वीच्या खाली 5 तत्व लिहिले तिथे कोणकोणते? अस्थि, मांस, नाडी, त्वचा, रोम. जलाची 5 तत्वे शोणित, शुक्र, मुकुर, स्वेद, लाला. तेजाची 5 आलस्य, कांती, क्षुधा, तृषा, निद्रा. वायूची 5 संकोचन, चलन, उत्क्रमण, धावन, प्रसरण. आणि आकाशाची 5 कट्याकाश, उदराकाश, हृदयाकाश, कंठाकाश, शिराकाश. ही 5 तत्व झाली की नाही स्थूल देहाच्या बाबतीत. परंतु आता इकडे बघा, पंचभूतीच्या खालच्या कॉलममध्ये पुन्हा नावं दिले 5 भूताची: पृथ्वीची, जलाची, तेजाची, वायूची, आकाशाची. आणि पृथ्वीची या शब्दापुढे सरळ पुढे वाचत गेलं तर 5 तत्वे कोणती दिसतात? अस्थि, शोणित, आलस्य, संकोचन, कट्याकाश. बरोबर आहे की नाही? मग तिथं सुद्धा असा प्रश्न होईल की नाही, तुम्ही पृथ्वीची 5 तत्व सांगताना एकदा काय सांगितली? उभी लाईन अस्थि, मांस, नाडी, त्वचा, रोम. आणि पुन्हा पृथ्वीची 5 तत्वे सांगताना काय सांगत आहेत? अस्थि, शोणित, आलस्य, संकोचन, कट्याकाश. मग नेमकं पृथ्वीची 5 तत्व ही काही हा प्रश्न तिथेही होतो की नाही? लक्ष देऊ राहील ना. पुन्हा जलाची 5 तत्वे काय सांगितली? शुक्र, शोणित, शुक्र, मूत्र, स्वेद आणि लाला. पुन्हा दुसऱ्या रीतीने जलाची 5 तत्व सांगत असताना कोणती सांगितली? मांस, शुक्र, कांती, चलन, उदराकाश. हे कसं काय? त्याचं काय उत्तर असू शकतं बरं? काय उत्तर आहे तिथं? तर बघा, पृथ्वीची 5 तत्व सांगितली होती: अस्थि, मांस, नाडी, त्वचा आणि रोम. बरोबर. ही तर पृथ्वीचीच आहे, यात काही संशय नाही. मग आता जलाची तत्व सांगत असताना शोणित सांगितलं की नाही? मग पृथ्वीचं पण कसं काय ते? तर पृथ्वीचा एक भाग जलात मिळालेला आहे की नाही? त्याच्यापासून ते शोणित झालं म्हणून ते पृथ्वीचं म्हणायचं. पण खऱ्या अर्थाने ते जलाबरोबर मिसळल्यामुळं त्याला पृथ्वीचं न म्हणताना जलाचं म्हणायचं. लक्षात येऊ राहिला विषय. तसंच आलस्य सापडलं का? आलस्य तर खरं पाहिलं तर ते तेजाच्या तत्वात येत आहे 5 तत्वात. पण तरी त्याला पृथ्वीचं का म्हणायचं? तर पृथ्वीचा 1 अंश 1 अष्टमांश भाग तेजामध्ये जाऊन मिसळला, त्याच्यामुळे ते तेजाचं आहे. कोण? आलस्य. परंतु तेजाबरोबर मिसळल्यामुळे त्याला पुन्हा स्वतंत्र पृथ्वीचं न म्हणता कशात मोजल्या गेलं? तेजामध्ये. आहे की नाही? आणि म्हणून दोन्ही पद्धतीने देखील बरोबरच आहे. म्हणजे पृथ्वीची तत्व अस्थि, मांस, नाडी, त्वचा, रोम हे म्हणणंही बरोबर आहे. आणि पृथ्वीची तत्व अस्थि, शोणित, आलस्य, संकोचन, कटाकाश हे जरी म्हटलं तरी ते देखील बरोबरच आहे. आहे की नाही? पण ते कोणत्या अर्थाने? की पृथ्वीचा 1 अंश त्या भूतात मिसळल्यामुळे पृथ्वीची म्हणायची एवढंच. खऱ्या अर्थाने ते त्या भूताचीच आहे. लक्षात आलं की नाही? तीच प्रक्रिया इथं पण आहे. आता प्रक्रिया सांगणार नाहीये, मोठं सांगणार आहे की वस्तुतः पहिल्या प्रक्रियेत जी तत्व सांगितली त्या भूताची ती त्यांचीच आहे. पण 6व्या प्रक्रियेत जे सांगितलं ना ते दुसऱ्या भूताचं 1 अंश मिळाल्यामुळं झालेलं तत्व आहे, म्हणून त्याला आम्ही अशा पद्धतीने निरूपण केलं. एवढाच त्याचा अर्थ. काही चुकीचं याच्यात काही नाहीये. पूर्वोत्तर विरोध बी नाहीये. लक्षात आलं? पंक्ती पाहता उत्तर देतात. श्री गुरु मुख्यत्वे करून सापडलं का? अपंचीकृत पंचमहाभूताच्या खऱ्या अर्थाने मुख्यत्वे करून मुख्य रूपाने अपंचीकृत पंचभूतांच्या 17 तत्वापासून सूक्ष्मदेह उत्पन्न झाला आहे. सूक्ष्मदेह किती तत्वाचा आहे? 17 तत्वाचा आहे. त्याच्यात आचार्यांचे मतभेद आहेत. कोणी सूक्ष्मदेहाला 17 तत्वाचं म्हणतं, कोणी 16 तत्वाचं म्हणतं, कोणी 19 तत्वाचं म्हणतं. आणि या ग्रंथात तर 25 तत्वाचं सांगितलं आहे. बरोबर. पंक्ती पहा. मुख्यत्वे करून अपंचीकृत पंचभूताच्या 17 तत्वापासून सूक्ष्मदेह उत्पन्न झाला आहे असे वेदांताच्या प्रकरण ग्रंथात यद्यपि सांगितले आहे. सर्व ठिकाणी सांगितलेलं आहे की 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी झाले 17. 17 तत्वाचा आहे काय? सूक्ष्म शरीर. तथापि स्थूल रीतीने भिन्न भिन्न प्रक्रियांच्या योगाने सर्व तत्वांची विस्ताराने फोड होऊन मुमुक्षुची समजूत पडावी या हेतूने या पंचीकरणाच्या सूक्ष्मदेहाच्या कोष्टकात सूक्ष्मदेहाच्या 25 तत्वांचे जे निरूपण केले आहे त्यात प्रत्येक भूताची मूळची शुद्ध तत्वे
व त्यातच दुसऱ्या भूतांची तत्वे मिसळल्यामुळे मिश्रित झालेली तत्वे असे आहेत. म्हणून पूर्वोत्तर काही विरोध येत नाही. लागली पंक्ती पुन्हा वाचलं पहा, पुन्हा पहिल्यापासून. स्त्री गुरु मुख्यत्वे करून अपंचकृत पंचमहाभूताच्या 17 तत्वापासून सूक्ष्मदेव उत्पन्न झाला आहे असे वेदांताच्या प्रकरण ग्रंथात यद्यपि सांगितलेले आहे. तथापि तरी पण स्थूल रीतीने म्हणजे मोठ्या मोठ्या रीतीने मुमुक्षूला लक्षात यावं म्हणून आम्ही 17 तत्वावर थांबून न राहता सूक्ष्मदेहाचे देखील किती तत्व सांगितले आहे? 25. तर सूक्ष्मदेहाचे तत्व किती याविषयी वादविवाद करत बसायचं नाही, आहे की नाही? मग काय वाद करायचा? कशाविषयी वाद करायचा? कपड्यावर डाग लागलाय ना, आहे की नाही? मग तो डाग कसा लागला, कुठं लागला, कोणी लावला, कोणत्या तेलाचा आहे की नाही, ही सारी चौकशी करत बसला तर कपड्यावर लागलेला डाग इतका मजबूत होईल की कोणत्याही जगातल्या साबणीने तो निघणार नाही. मग त्याच्यात जास्त लक्ष द्यायचं नाही, कशाचा डाग आणि कुठं लागला आणि कोणी लावला. मग काय करायचं? दिसला ना धुवून टाकायचा पटकन, म्हणजे स्वच्छ कपडा होईल. बरोबर आहे की नाही? त्याप्रमाणे हे जगत हे अध्यस्त आहे की नाही? त्याच्याच अंतर्गत सूक्ष्म शरीर पण आहे. मग एका गोष्टीचा, या अनात्म वस्तूचा लय बारकाव्यात पडायचं नाही की किती तत्वाचं आहे, मग 17च काहून आणि यांनी 16च काहून सांगितले, मग ते खरं किती आहे आणि खोटं किती आहे, मग 25च काहून आणि 10च काहून, हे नाही. फक्त ते दिसतं तुम्हाला अनुभवाला येताना सूक्ष्म शरीर, म्हणून काहीतरी संगती लावायची. मुख्य सांगण्यात तात्पर्य हे आहे काय की सूक्ष्म शरीर म्हणजे मी नाही, माझं नाही, हा निश्चय होण्यात तात्पर्य आहे. कळलं की नाही? सूक्ष्म देहाचं निरूपण करण्यात तात्पर्य नाहीये. दोरीवर दिसणारा साप मग तो घोणसच आहे का आणि लालच आहे का, विषारी आहे का आणि परोडच आहे का, मग तो हालूच राहिला का आणि त्याने बेंडकी खाल्ली काय, मग काऊन पळाला तो, कशाला चौकशी करत असायची. मग काय करायला पाहिजे? फक्त टॉर्च आणून बघायचं साप आहे का दोरी आहे. दोरी आहे, दोरीला समजून घेण्यात तात्पर्य आहे. साप कसाही असू द्या, त्याच्याशी आपलं काय घेणं देणं आहे. त्याप्रमाणे लक्षात चला. मुख्यत्वे करून अपंचकृत पंचमहाभूताच्या 17 तत्वापासून सूक्ष्मदेव उत्पन्न झाला आहे असे वेदांताच्या प्रकरणा ग्रंथात यद्यपि सांगितले. तथापि स्थूल रीतीने, मोठ्या मोठ्या रीतीने, भिन्न भिन्न प्रक्रियांच्या योगाने, भिन्न भिन्न प्रक्रिया सांगून त्या माध्यमाने सर्व तत्वांची विस्ताराने फोड करून म्हणजे अलग अलग विश्लेषण करून, विभाग करून, विस्ताराने फोड होऊन मुमुक्षूची समजूत पडावी, म्हणजे मुमुक्षूला लक्षात यावं की सूक्ष्म शरीर कसं आहे. आणि ते सुद्धा कशाकरता लक्षात आणून द्यायचं की ते सूक्ष्म शरीर म्हणजे मी नाही, माझं नाही, हा निश्चय होण्याकरिता. ठीक आहे? मुमुक्षूची समजूत पडावी या हेतूने. ठीक आहे की नाही? पोटामधून सरड्या काढण्यात तात्पर्य नाहीये, कारण गेलाच नाही तर काढायचा कुठून. मग कशाला आणला तो पिशवी धरून, कशाला सोडतायत? त्याच्या मनातला काढायचा आहे ना, भ्रम झालाय ना तो, म्हणून दाखवायचा आहे. कळलं की नाही? हा. विस्ताराने फोड होऊन मुमुक्षूची समजूत पडावी या हेतूने या पंचीकरणाच्या म्हणजे पंचीकरण ग्रंथामध्ये सूक्ष्मदेहाच्या कोष्टकात मागे गेलं की नाही मोठं पान नंबर 111 सूक्ष्मदेहाच्या कोष्टकात सूक्ष्मदेहाच्या 25 तत्वांचे जे निरूपण केले आहे त्यात प्रत्येक भूताची मूळची शुद्ध तत्वे, प्रत्येक भूताचं मूळचं स्वतःचं शुद्ध तत्व आहे की नाही, व त्यातच दुसऱ्या भूतांची तत्वे मिसळल्यामुळे आहे की नाही, दुसऱ्या भूताचं तत्व येऊन मिळालं, मग त्याच्यापासून एक तत्व झालं. अशा अर्थाने वेगळ्या रूपाने फक्त निरूपण करण्यात आलं आहे. व त्यातच दुसऱ्या भूतांची तत्वे मिसळल्यामुळे मिश्रित झालेली तत्वे म्हणजे कसं बरं? उदाहरणार्थ आकाशाची तत्वे वायू इत्यादी बाकीच्या भूताशी मिसळलेली आहेत. पंचीकरण होतं तेव्हा आकाशाचे काही भाग आहे की नाही, अर्ध्याचे 4 भाग केले की नाही, ते एक एक भाग कुठे मिळालेला असतो? वायू इत्यादिकामध्ये मिळालेला असतो, आहे की नाही. आकाशाचे मुख्य 2 भाग केले होते, स्वतःसाठी अर्धा भाग ठेवला, उरलेला अर्धा भाग त्याचे 4 भाग केले. आकाशाला सोडून बाकीच्यांना म्हणजे पृथ्वी, जल, तेज आणि वायू त्याने एक एक भाग दिला. असंच वायूचे 2 भाग केले, जलाचे 2 भाग केले, सर्वांचे भाग आले, आहे की नाही. असं
आकाशाची तत्वे वायू इत्यादी बाकीच्या भूताशी मिसळलेली. पुन्हा वायूची तत्वे आकाशादी बाकीच्या भूताशी मिसळलेली आहेत की पंचकरणामध्ये. व त्याचप्रमाणे तेज, आप आणि पृथ्वी यातील प्रत्येकाची तत्वे बाकीच्या भूताशी मिसळलेली अशा 2 प्रकारच्या तत्वांचे निरूपण केल्यामुळे, बरोबर, 2 प्रकारच्या तत्वांचे निरूपण केल्यामुळे पहिल्या व 6व्या प्रक्रियात असा फरक पडला आहे. प्रश्न काय होता की पहिल्या आणि 6व्या प्रक्रियेत फरक का पडला आहे, त्याचं उत्तर दिलं. ठीक. वेगवेगळ्या प्रकाराने निरूपित केलेल्या तत्वात कितीही फरक पडला तरी समजावयाचे आहे ती एवढेच की काय, ती सर्व तत्वे भौतिक असल्यामुळे, भौतिक म्हणजे पंचभूताचं कार्य असल्यामुळे, भूतांचं कार्य असल्यामुळे अनात्म रूप आहे, अनात्म आहे की नाही, आत्म्याहून भिन्न आहे, जड आहे, अनात्म आहे, मिथ्या आहे. पुन्हा दृश्य आहेत व आत्मा त्या सर्वाहून वेगळा आहे. आत्मा सर्वांचा काय आहे, द्रष्टा आहे, वेगळा आहे. आणि सर्व 25 तत्व दृश्य आहे, अनात्म आहे, जड आहे, त्यांच्याशी आपला काही संबंध नाही. अगला अर्थ. चला, ही झाली प्रक्रिया 7वी. ठीक. आता पुढे प्रक्रिया 8वी. शिष्य, सूक्ष्मदेहाची ही जी 25 तत्वे आपण सांगितली ती 25च आहेत की त्याहून जास्त आहेत किंवा कमी आहेत ते सांगावे. बघा, आता जी शंका नाही करायला पाहिजे ती शंका पुन्हा केलीच. कोणा? शिष्याने, आहे की नाही. अहो म्हणे तुम्ही सांगितलं खरं हो की सूक्ष्मदेहाची तत्व किती, 25, पण ती 25च आहेत का त्याहून जास्त आहेत का कमी आहेत का एवढेच आहेत, जरा आम्हाला सविस्तर सांगावं असं शिष्य म्हणतो. श्री गुरु, वेदशास्त्रात पुष्कळ ठिकाणी 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी मिळून 17 तत्वांचा सूक्ष्मदेह आहे असे सांगितलेले आहे. भरपूर ठिकाणी 17 तत्वाचं सांगितलेलं आहे. काही ठिकाणी तर मन आणि बुद्धी ही 2 एकच धरली गेल्यामुळे 16 तत्व सांगितली. सूक्ष्म शरीराची तत्व किती? 16. कोण कोण? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि मन. मन बुद्धीला एक करून बुद्धी घ्या किंवा मन घ्या, 16 झाली. मग ठीक आहे, मन आणि बुद्धी 2 एकच धरली गेल्यामुळे 16 तत्वे सांगितली आहेत. काही ठिकाणी या वरील 17 तत्वात चित्त व अहंकार ही आणखीन 2 तत्वे मिळाल्यामुळे एकंदर 19 तत्वे सांगितली आहेत. काही ठिकाणी सूक्ष्मदेहाची तत्वे किती सांगितली आहे? 19. कोण कोण? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. किती झाले? 19 तत्वे मिळाल्यामुळे एकंदर 19 तत्वे सांगितलेली आहेत. लागलं. आणि काही ठिकाणी तर अष्टपुरीतल्या 27 तत्वांचा सूक्ष्मदेह होतो असे वर्णिलेले आहे. बघा, आता या ग्रंथात तर 25 सांगितले आहे, काही ठिकाणी किती सांगितले आहे? 27 तत्वाचा आहे. कोण? सूक्ष्मदेह. कारण 8 पुरी आहेत आणि 8 पुरीमध्ये 27 तत्व आहेत. 27 तत्वाचा आहे. कोण? सूक्ष्मदेह. ठीक आहे ना. म्हणून ते 8 पुरी कोणत्या की ज्याच्यामध्ये 27 तत्व आहेत? सांगतात 8 पुरी. शिष्य प्रश्न विचारतो. शिष्य, अष्टपुरीतील 27 तत्वांनी झालेल्या सूक्ष्मदेहाविषयी आता आपण सांगितलेत, पण अष्टपुरी म्हणजे काय ते अगोदर सांगावे. अष्टपुरी म्हणजे 8 पुरी, 8 तुकडे, 8 भाग, ते कोणकोणते आहेत ते सांगावं असा प्रश्न. उत्तर. श्री गुरु, 5 ज्ञानेंद्रियांचे पूर पहिले आहे. ही एक पुरी झाली. पुरी म्हणा, पूर म्हणा. 5 ज्ञानेंद्रियाचं एक पूर, एक समूह. ठीक. 5 कर्मेंद्रियाचे दुसरे पूर, 4 अंतःकरणाचे तिसरे पूर. 4 अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार. ठीक. पुन्हा 5 प्राणाचे चौथे पूर. किती झाले? 19 झाले. पुन्हा 5 पहिल्यापासून. 5 ज्ञानेंद्रियाचे पूर पहिले, 5 ज्ञानेंद्रिय झाले 5. 5 कर्मेंद्रियाचे दुसरे पूर, 5 आणि 5 10. 4 अंतःकरणाचे तिसरे पूर, 10 आणि 4 14. 5 प्राणांचे चौथे पूर, आता किती झाले? 14 आणि 5 19. पुन्हा पंचमहाभूताचे 5वे पूर, तर 19 आणि 5 24. अविद्या 6वे पूर 25. काम 7वे पूर 26 आणि कर्म हे 8वे पूर.
27 झाले की नाही? 27. 8 पुरं कळाले. 8 पुरात किती तत्व झाले? 27. ठीक आहे. शेवटचा अविद्या एक पूर आहे, काम एक पूर आहे आणि कर्म हे सुद्धा एक पूर म्हणून सांगितलं. ही 8 पुरे मिळून 27 तत्वे होतात. बरोबर. या सर्व तत्वांचा तू द्रष्टा आहेस. या सर्व तत्वांचा तू काय आहे? द्रष्टा आहेस. व ही तत्वे कशी आहे? दृश्य, जड, विकारी, अनात्मरूप आहे. दृश्य आहेत, दिसणारे आहेत, तू द्रष्टा आहे. दोन्ही फेर काय झालं? अंतर झाला की नाही? एक दृश्य आहे तर एक द्रष्टा आहे. पुन्हा ही तत्व कशी आहे? जड, आणि तू चेतन. विरुद्धता आली. पुन्हा हे 27 तत्व कशी आहेत? विकारी, आणि तू निर्विकार. आणि 27 तत्व कशी आहे? अनात्मा, आणि तू आत्मा. कळला फरक? म्हणून 27 तत्व असो का 25 असो का 17 असो, हे तत्व म्हणजे तू नाही, तुझे नाहीस. तू यांचा द्रष्टा आहेस असा. पुढे शिष्य. गुरु महाराज अशा रीतीने तत्वांची निरूपणे वेगवेगळी केली आहेत, तर त्यापैकी मी किती मानू? मोठा प्रश्न पडला त्याला आता. कारण घडीत तुम्ही 16 म्हणतात, कधी 17, कधी 19, कधी 25, कधी 27. नेमकं मी किती समजायचे? आहे की नाही? हा. गुरु महाराज अशा रीतीने तत्वांची निरूपणे वेगवेगळी केली आहेत, तर त्यापैकी मी किती मानू? देह पाहिला तर एकच आहे. देह पाहिला तर कसा आहे? एकच. पण त्यांची तत्वे गणण्याच्या रीतीने, मोजण्याच्या रीती मात्र वेगवेगळ्या सांगितल्या आहेत तुम्ही. आहे की नाही? त्याच्यामध्ये तत्व कधी किती तर कधी किती, कधी किती वेगवेगळे सांगितले आहेत. त्याचे कारण काय बरे? ठीक. उत्तर श्री गुरु. अरे बाबा, तुला मुद्द्याची अशी एक गोष्ट सांगतो. आहे की नाही? लय बारकात पडू नको. मुद्द्याची तुला काय सांगतो? एक गोष्ट सांगतो, कथा. तुला मुद्द्याची अशी एक गोष्ट सांगतो. जेवढ्या प्रक्रियांच्या योगाने, म्हणजे निमित्ताने, ठीक आहे ना? हा. आणि सापडलं पुढं. एक मिनिट. हा, तिथे एक वाक्य लिहायचं आपल्याला. जेवढ्या प्रक्रियांच्या योगाने, सापडलं? त्याच्या पुढे लिहा. सूक्ष्म शरीर जड, सूक्ष्म शरीर जड पंचभूताचे विकार रूप आहे. विकार रूप आहे. आणि बस. आता खाली छापलेलं तसं आहे, तसं झालं. आता पंक्ती वाचतो बाबा. जेवढ्या प्रक्रियांच्या योगाने आपल्याला कळून येईल. काय कळून येईल? 2 गोष्टी. कोणकोणत्या? की सूक्ष्म शरीर जड आहे, पंचभूताचं आहे, विकार रूप आहे. हे कळलं पाहिजे. कशाच्या बाबतीत? सूक्ष्म शरीराच्या बाबतीत. आहे की नाही? आणि आत्मा, त्याच्या विरुद्ध आत्मा कसा? असंग, अजर. अजर म्हणजे जरारहित, म्हातारा होत नाही कधी. कोण? आत्मा. पुन्हा अमर. अमर म्हणजे मरण रहित. अक्रिय. अक्रिय म्हणजे क्रिया रहित. पुन्हा सच्चिदानंद स्वरूप आहे असे समजून येईल. तेवढ्या सर्व प्रक्रिया मानाव्या. बस. ज्याला जी प्रक्रिया आवडेल ती मानावी. आम्हाला काही त्याच्यात आग्रह नाही आहे की तुम्ही 17 तत्व माना का 25 माना का 27 माना. आहे की नाही? कोणती प्रक्रिया तुम्हाला आवडेल ती माना. फक्त निश्चय हा झाला पाहिजे. काय? की सूक्ष्म शरीर कसं आहे? जड आहे, अनात्मा आहे, पंचमहाभूताचं आहे, विकारी आहे. आणि आत्मा त्याहून, आत्मा म्हणजे मी, त्याहून असंग आहे, अजर आहे, अमर आहे, अक्रिय आहे आणि सच्चिदानंद स्वरूप आहे. कोण? आत्मा. कोण? मी. हा निश्चय झाला पाहिजे. मग ज्या प्रक्रियेच्या योगाने हा निश्चय होईल ती प्रक्रिया मानावी. आमचा आग्रह कोणताच नाहीये. कळलं की नाही? तुम्हाला आडसला जायचं ना, तुम्ही 10 वाजता आडसला पोहोचले पाहिजे, एवढंच आमचं तात्पर्य आहे. की नाही? मग तुम्ही पैदल जा, सायकलने जा की मोटरसायकलने जा, कशाने जा, त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. उदाहरण समजा 10 वाजता पंगत जर ठेवली आहे आडसला, तर 10 वाजता तिथं पोहोचलं तुम्ही कशानेही या, त्यात तात्पर्य नाहीये. तसं इथं कोणतीही प्रक्रिया माना, फक्त निश्चय झाला पाहिजे. काय? की स्थूल देह आणि सूक्ष्म देह मी नाही, माझा नाही, पंचमहाभूताचा आहे, दृश्य आहे,
जड आहे, विकारी आहे, नाशवान आहे, आणि मी मात्र त्या सर्वांचा द्रष्टा आहे, साक्षी आहे, सच्चिदानंदगण आहे, अजर आहे, अमर आहे, कधी माझा नाश होत नाही, माझा नाश कोणी करू शकत नाही. कळलं? व्यापक आहे मी, परिच्छिन्न नाही, हा निश्चय झाला पाहिजे. सच्चिदानंद स्वरूप आहे असे समजून येईल तेवढ्या सर्व प्रक्रिया मानाव्या. लागला अर्थ? काही ठिकाणी म्हणे पण म्हणजे जाऊ द्या, ठीक आहे, आम्ही आता मला कळालं म्हणे तुमचं काय म्हणायचं, तुम्हाला काय म्हणायचं आहे, तात्पर्य कळालं, पण तरी पण असं भेद काऊन असावा प्रक्रियांमध्ये? प्रश्न येतो की नाही? त्याचं उत्तर देतात श्री गुरु. काही ठिकाणी कार्यकारणांची एकता कल्पिल्यामुळे थोडी तत्वे सांगितली आहेत, आहे की नाही, आणि काही ठिकाणी कार्य व कारण यातील प्रत्येकास वेगवेगळी कल्पून त्यांची निरूपण केलेली आहेत, म्हणून जास्त तत्वे सांगितलेली आहेत. बस हेच कारण झालं. काही ठिकाणी काय केलं, कार्यकारणाचा अभेद करून तत्व कमी झाले, काही ठिकाणी कार्यकारणाला वेगवेगळं समजून तत्व जास्त झाले. म्हणजे कसं? उदाहरण समजा, आता काही लोकांनी 17 तत्वाचं मानलं आहे, काय? सूक्ष्म शरीर. काही लोकांनी 19 तत्वाचं मानलं आहे. ज्यांनी 17 तत्वाचं मानलं आहे त्यांच्या मतात 17 तत्व कोणती? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी. तर बघा, आता अंतःकरणाचेच परिणाम आहेत मन आणि बुद्धी. मन आणि बुद्धी दोन्ही विकार्य कुणाचे? अंतःकरणाचे. पण दोघाला एक केलं, एकच अंतःकरण राहतं, मग त्यांच्या मतात 16 तत्व होणार. आणि अंतःकरण कारण आहे आणि कार्य मन बुद्धी आहे. जसं अंतःकरणाचं कार्य मन बुद्धी आहे तसंच चित्त आणि अहंकार आहे. त्यांना आणखी वेगळं करून सांगितलं तर त्या मतात तत्व होतील किती? 19. आहे की नाही? मग काही ठिकाणी कार्य कारणाचा अभेद केला तर तत्व कमी व्हायला लागतात, काही ठिकाणी कार्य कारणाला भेद करून सांगितलं तर तत्व वाढतं. एवढाच फक्त झालाय, बाकीचं काही नाही. म्हणून जास्त तत्वे सांगितलेली आहेत. कळलं? पण कितीही तत्वे धरली तरी ती सर्व दृश्य आहेत, एवढं मात्र नक्की. तत्व कसे आहेत? सारे दृश्य. दृश्य म्हणजे दिसणारे. आणि मी कसा आहे? मी कसा आहे? द्रष्टा. आहे की नाही? पाहणारा, साक्षी आहे. कळलं? चला. पण किती तत्वे धरली तरी ती सर्व दृश्य अनात्मरूप आहेत. कळलं? आणि परिणामी म्हणजे त्यांच्यात अवस्थांतर होत राहतं, बदलत राहतात. हा जो देह आहे दिसणारा, हा असाच राहील का? 10 वर्षांनी बघितलं तर वेगळाच होऊन जाईल. ध्यान द्या. आहे की नाही? काय हा देह जो तुम्हाला आज दिसतो आहे तो 10 वर्षापूर्वी असाच होता का? तुम्हाला 20 वर्षापूर्वी भेटला होता तेव्हा असाच होता का? 20 वर्षापूर्वी नाही. 20 वर्षापूर्वी तू होता का? नाही नव्हता. मला कुठून होता? फक्त या शरीराने नव्हता. कळलं की नाही? आत्मारूपाने होता. चला. पण ही काय चाललं आपलं? ही शरीर कसं आहे? परिणामी. आज जे शरीर दिसत आहे ते उद्या नाही, उद्या दिसतात ते परवा नाही, 10 वर्षांनी तर असं राहणारच नाही, आणि 20-25 वर्षांनी पाहिलं तर काठी घेऊन सुद्धा चालताना दिसेल की नाही म्हणून सांगता येत नाही. कळलं की नाही? आणि एक दिवस भस्म होणार, परिणाम होतो या देहाचा. कळलं? पण कितीही तत्वे धरली तरी ती सर्व दृश्य अनात्मरूप आणि कशी आहेत? परिणामी आणि जड आहेत पुन्हा. आहे की नाही? सबब. त्यामुळे त्यांचा त्याग करावा. कुणाचा? या सर्व तत्वांचा काय करावा? त्याग करावा. म्हणजे काय करावं? त्यांना मिथ्या समजायचं. म्हणजे नेमकं काय? ते माझं स्वरूप नाही, ते मी नाही, माझं नाही, मी त्या सर्वाहून वेगळा आहे, असा निश्चय करावा. सबब त्यांचा त्याग करावा व त्यांच्याहून वेगळा त्यांचा द्रष्टा, पाहणारा, परिणाम रहित. काही कसे असतात? परिणाम रहित आहेत काही वस्तू आणि काही परिणामी आहेत. तर परिणाम रहित कोण आहे? हा, मी आत्मा परिणाम रहित आहे, आणि मला सोडून बाकी सर्व परिणाम स्वरूप आहेत, परिणामी आहेत. व त्यांच्याहून वेगळा त्यांचा द्रष्टा, परिणाम रहित चैतन्य रूप असा जो आत्मा, त्याचा अपरोक्ष रीतीने दृढ निश्चय करावा. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष, त्याचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे. कसा? अहम, मीच्या रूपाने. मी कोण आहे?
आत्मा आहे. मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता कळो येईल. मी तत्वता वासुदेव. मी वस्तुता परमार्थतः काय आहे वासुदेव आहे. आणि कळो येईल केव्हा विचार केला तर. विचार नाही केला तर नाही लक्षात येणार. म्हणून रोज रोज याचा काय केला पाहिजे विचार. लोक विचार करत नाही का. जो विचार करायला पाहिजे तो विचार करत नाही. जो करायला पाहिजे तो करत नाही. विचार करतात भलताच विचार करतात. काय विचार करतात भलताच. हा त्या आमक्याची म्हैस किती दूध देत असेल आणि त्याची किती दूध देत असेल आणि त्याला किती रोज पैसे भेटत असेल त्याच्याकडून काही उष्णी भेटतील का. अरे काय घेणं देणं पडलं. कळलं की नाही. हा विचार सोडून द्यायचा. अनात्म वस्तूचा विचार जगताचा विचार. मग विचार कोणाचा करायचा स्वतःचा विचार करायचा. माणसं स्वतःचा विचार करत नाही दुसऱ्याचा विचार मात्र करतात आणि म्हणून अधोगतीला जातात. कळलं की नाही. म्हणून शास्त्र काय सांगतं मी कोण आहे मी हा कोण करावा विचार. विचाराचं स्वरूप सुद्धा संतांनी सांगून ठेवलेलं आहे. कळलं. चला ही झाली बाई प्रक्रिया 8वी. पुढे कोणती आहे आता 9वी प्रक्रिया. पण तिचा विचार आपण आता ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय